खोपोली लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर छेडछाड केल्याचा प्रकार समोर येतोय। मुंबई पुणे विभागातील खोपोली लोकल ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळेला एका तरुणीवर भयानक छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपीने स्वतःला रेल्वे कर्मचारी असल्याचा खोटा दावा करून तरुणीच्या जवळ जाऊन तिची छेडछाड केली आहे। ही माहिती आता तपासातून समोर येते। या घटनेमुळे आता पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला रात्रीची वेळ होती आणि खोपोली ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे। प्रवासादरम्यान आरोपीने रेल्वे कर्मचारी असल्याचा खोटा दावा केलाय आणि तरुणीच्या जवळ जाऊन तिच्या मनावर रेष बाहेरचं वर्तन केलंय। दरम्यान प्रवाशांनी आरोपीला लगेचच पकडून त्याला चोप देखील दिलेला आहे। वाल्हानी रेल्वे स्थानकावर उतरवून त्याला पकडलं गेलंय आणि त्यानंतर त्याला शांत करण्यासाठी काही लोकांनी मारहाण देखील केली आहे। या गंभीर प्रकरणानंतर आता कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास देखील सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे त्वरित करायचं असं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घटनेने पुन्हा एकदा मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रवाशांनी रेल्वे आणि प्रशासनाकडे या प्रकारच्या घटनांबाबत जास्त जागरूकता आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी देखील केली आहे।